तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? रात्री जर झोप नीट नाही झाली तर शरीर थकल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं आणि कामात देखील लक्ष लागत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, झोप कमी असणे फक्त थकवा देत नाही, तर ते तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम करू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, झोप चांगली नसेल तर शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात. झोप कमी झाल्यावर शरीरातील काही हार्मोन्स डिस्टर्ब होतात. उदाहरणार्थ ग्रेलिन, भूक वाढवणारा हार्मोन, लेप्टिन, भूक नियंत्रित करणारा हार्मोन. झोप कमी झाली की ग्रेलिन वाढतो आणि लेप्टिन कमी होतो. त्यामुळे जास्त भूक लागते, जंक फूड क्रेविंग वाढतात. त्यामुळे वजन देखील वाढू शकतं. झोप आपल्या मेंदूसाठी फार महत्त्वाची आहे. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, मेमरी कमजोर होते, डिसिजन मेकिंग कठीण होतं. म्हणून झोप कमी असताना आपण चुका जास्त करतो व कामात देखील लक्ष लागत नाही. आपल्या शरीराची इम्युनी सिस्टीम झोपेवर खूप अवलंबून असते. जर झोप नीट नाही झाली तर शरीराला इन्फेक्शन आणि आजारांशी लढणं कठीण होतं. म्हणूनच जे लोक नीट झोप घेत नाहीत त्यांना सर्दी, ताप किंवा इतर आजार लवकर होण्याची शक्यता वाढते. झोप कमी झाल्यावर स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल वाढतो. त्यामुळे चिडचिड वाढते, मूड स्विंग होतात, एन्झायटी आणि स्ट्रेस वाढू शकतो. म्हणूनच नीट झोप नसल्यावर आपल्याला छोट्या गोष्टींवरही राग येतो. लांब काळ झोप कमी राहिली तर ते हार्ट हेल्थसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकतं. कारण ब्लड प्रेशर वाढू शकतं, हार्ट डिसीजेसचा रिस्क वाढू शकतो. म्हणून आपल्याला दररोज 7 ते 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. झोप ही फक्त आरामासाठी नसते, ती आपल्या शरीर आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून दररोज झोपण्याचा फिक्स टाइम ठेवा. झोपण्याआधी मोबाईल कमी वापरा आणि शांत वातावरण तयार करा. लक्षात ठेवा, चांगली झोप म्हणजे चांगले आरोग्य. अशाच हेल्थ आणि वेलनेस टिप्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.